हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे केवटे वरण। केवटे वरण म्हणजे मिक्स डाळींचं वरण। त्यासाठी लागणारे प्रमाण मी पहिले तुम्हाला सांगते। ही एक छोटी वाटी आहे। छोटी वाटी मुगाची डाळ, एक छोटी वाटी तुरीची डाळ, तीच छोटी वाटी काळी उडदाची डाळ आणि त्याच वाटीने चना डाळ, हरभरा डाळ आणि आपण घेणार आहोत शेंगदाणे, किसकेस। हे सर्व सामान आता आपण एक अर्धा तास पाण्यात भिजत घालणार आहोत। डाळ आपली छान भिजून गेली आहे। मी आता हिला धुवून घेतली। आता हिला मी कुकरला लावून देते आणि याच्या आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत। 3 घेतल्या तर अगदी डाळी राहणार नाही, सगळं गळून जातील। त्याच्यामुळे 2च घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला डाळ पण ओळखता येईल। आता मी 2 शिट्ट्या घेते। डाळ आपली झाली आहे, आता छान शिजली आहे। आता आपण तिचा तडका करून घेऊयात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य खोबरं, लसूण, अद्रक मी ह्या जारमध्ये वाटून घेणार आहे। त्यात आपण लगेचच मसाले पण वाटणार आहोत। त्यासाठी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, थोडे जिरे, हळद। आता मी हे मिक्सरला वाटून घेते। मसाला वाटून झाला आहे, तर आता मी तडका करून घेते। त्यासाठी ते टाकत आहोत तेल तापलं की आपण त्यात टाकणार आहोत हिंग। वाटणातच आपण जिरं टाकून घेतलं आहे, त्यामुळे काही गरज नाही। आता आपण टाकूयात कढीपत्ता, कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झाला आहे, त्यात मी आता वाटलेलं वाटण टाकून घेते। मस्त वास येतो छान। ही डाळही खूप छान लागते, पौष्टिक असते। सगळ्या डाळी असतात। हिवाळ्यात, पावसाळ्यात या डाळी कराव्या, छान लागतात। अर्धा ग्लास पाणी घालूया, मीठ घालूया, कोथिंबीर घालूयात आणि एक मस्त अशी छान उकळी घेऊयात। आपली डाळ रेडी झाली आहे। आता उकळी करून घेते। डाळ आपली छान झाली आहे। मी आता हिला वाढणार आहे। पहा मस्त झाली आहे डाळ पण दिसते। ही भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते। डाळीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।